नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप अखेर जाहीर. राज्यातील कोणत्या मंत्र्यांना मिळाले कोणते खाते, संभाव्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप. मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी सध्या समोर येते. बघूया महाराष्ट्राच्या कोणकोणत्या नेत्यांना कोणकोणती मिळाली खाती. आताची या घडीची मोठी बातमी, खूप दिवसानंतर हे खाते वाटप अखेर झाले जाहीर. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते गृहमंत्री आहेत, ते नागपूर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांना गृहमंत्री हे आहे. गणेश नाईक हे ऐरोली विधानसभेतून येतात, त्यांना उद्योग मंत्री म्हणून सध्या हे मंत्रीपद दिलेलं आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातून कोथरूड मतदारसंघातून ते येतात, त्यांना सहकार मंत्री हे पद दिले गेलं आहे. गिरीश महाजन जामनेर जळगावमधून येतात, ते त्यांना ऊर्जा मंत्री या पदावरती त्यांना खाते वाटप जाहीर झाले. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी सार्वजनिक बांधकाम शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ते येतात. अतुल सावे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात, त्यांना आरोग्य मंत्री हे पद आहे. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री कामठी या विधानसभा मतदारसंघातून ते येतात. आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून त्यांच्याकडे वनमंत्री हा पदभार देण्यात आला आहे. नितेश राणे पर्यटन मंत्री कणकवलीमधून ते येतात. मंगलप्रभात लोढा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मलबार हिल या भागाचं ते प्रतिनिधित्व करतात. जयकुमार गोरे कौशल्य विकास मान खटामधून ते सध्या येतात. पंकजा मुंडे परळी विधानसभेतून सांस्कृतिक कार्य त्यांच्याकडे हा पदभार असेल, अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर पुढची नावं येतात, ती म्हणजे दादाजी भुसे यांना कृषी मंत्री मालेगाव भाईमधून त्यांच्याकडे हा पदभार असेल. अजित पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री बारामतीमधून ते प्रतिनिधित्व करतात. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नगरविकास खातं त्यांच्याकडे असेल, कोपरी पाचपाकडीमधून ते येतात. त्यानंतर शंभूराज देसाई यांच्याकडे गृहनिर्माण खातं असेल, पाटण विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात. उदय सामंत रत्नागिरीमधून ते येतात. सामाजिक न्याय हे त्यांच्याकडे खातं असण्याची शक्यता सध्या आहे. दादाजी भुसे कृषी मंत्री मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे निगरातील हे 5 महत्वाचे नेते यांना महत्वाची खाती सध्या दिली गेली असल्याचं सध्या समजते. त्यानंतर पुढचे आणि महत्वाचे नेते आहेत, त्या म्हणजे आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री श्रीवर्धन म्हणून ते येतात. नरहरी झिरवाळ आदिवासी विकास मंत्री दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून ते येतात. मकरंद पाटील अन्न व नागरी पुरवठा मंत्री वाई खंडाळा या विधानसभा मतदारसंघातून ते येतात. हसन मुश्रीफ राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि कागल कोल्हापूरमधून ते सध्या आहेत. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री माजीवाडा या विधानसभा मतदारसंघातून. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून ते येतात. भरतशेठ गोगावले क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाड या मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतात. माणिकराव कोकाटे जलसंधारण मंत्री सिन्नर नाशिक मधून ते प्रतिनिधित्व करतात. मित्रांनो, ही आहे संभाव्य महाराष्ट्र मंत्रिमंडळाची यादी. अशा प्रकारची मंत्रिपदे या मंत्र्यांना दिली जाऊ शकतात, असा एकंदरीत अहवाल सध्या प्राप्त होतोय. आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.